वेलकम टू द चॅनल. आज आपण आलेलो आहे स्वारगेट पुणे बस स्टँडला. थेट सोलापूरवरून इकडे इथपर्यंत प्रवास केला आहे. तर चाललो आहे रोह्याला. बायकोसोबतचा पहिलाच व्लॉग आहे, नक्की बघायला विसरू नका. काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं तुम्हाला बघायला भेटेल आजच्या या व्लॉगमध्ये. तर बघूयात कसा होत आहे. तोपर्यंत आपण स्वारगेटचं बस स्टँड बघूयात. बसची वेळ अजून आलेली नाही आहे किंवा बस आलेली नाही आहे रोह्याला जाणारी. 2च बस आहेत. एक बस हुकलेली आहे आमची आणि आता दुसऱ्या बसची वाट बघतोय. तोपर्यंत ह्या आवाजाचा आनंद घ्या. हा आवाज फक्त इथंच बघा ऐकायला भेटेल. बस आली, प्रवास सुरू झाला, तिकीट काढलं, जागेवर बसलंय. त्रास याचा झाला की घरचे सामान खूप देतात बाबा. चिवडा, कांदे, भिंडे सगळ्या. बहिणीकडे चाललो म्हणजे सगळ्याच गोष्टी द्यायच्याच. असं सगळ्या मराठी घरामध्ये असतंच वाटतं. ते सर्व घेऊन आम्ही निघालोय. तर बघूया नेक्स्ट रोह्यामध्ये पोचल्यावर डायरेक्ट पुढचा ब्लॉग कंटिन्यू राहील. पुण्यातून रोह्याला निघत असताना एक छोटासा ब्रेक घेतलाय बसने इथे. ही आमची निळ्या कलरची ही आमची बस आहे, लालपरी बाजूला आहे. ही आमची निळी परी आहे रोह्याला जाणारी. आणि हे आमच्या समोरचं दृश्य आहे. आता थोड्याच वेळात तामिनी घाटातून आमची बस जाणार आहे. इथे एक छोटासा लंच ब्रेक घेतल्यासारखा एक छोटासा नाश्त्याचा ब्रेक घेतलाय, ब्रेकफास्ट ब्रेक. आणि पुढचा जो तामिनी घाटाचा आनंद आहे तो बस म्हणूनच घ्यावा लागेल, कारण बाईक नाही आहे, काही नाही आहे. आणि खालच्या साईडला जी आहे ती मुळशी डॅम आहे. आणि मुळशी डॅम जवळपास आम्ही क्रॉस करून पुढे आलो आहे आता बहुतेक. आणि मुळशी नदी जी आहे इकडनं खालून त्या डोंगराच्या खालून अशी खाली वाहत पुढे पुण्याकडे जाते.
विचार. जेवला का विचार. तू जेवला का नाही. कधी जेवलं का विचार. चॅनल सबस्क्राईब कर मग. काय सबस्क्राईब कर.